वकील लोक बॅग ठेवतो आणि आपल्या कामासाठी पळतो. सकाळी आलो, बॅग ठेवली, मी माझ्या कामाने गेलो, माझं काम संपवलं तर बघतो काय तर शूटिंग सुरू झाली होती. बाउन्सर वगैरे आमच्या नेहमीचे परिचयाचे असतात, ओळखीचे असतात, त्यामुळे त्यांनी अडवलं नाही, फक्त कोपऱ्याने जा असं त्यांनी सांगितलं. मी माझ्या बॅगेच्या ठिकाणी पोहोचलो, आपली बॅग व्यवस्थित कोणाला डिस्टर्ब न करता मी घेत होतो. तितक्यात संजयला भन्सळीने त्याचे अपमानित भाष्य चालू केले. कोण काला कवा गोटा घुसा कोण आ गया. मग त्याला रणधीरनेही सपोर्ट केलं, दोघांचंही भाष्य वैयक्तिक तुमच्यावर हो ते टिप्पणी झाली. यस. आणि मग त्या ठिकाणी झाली कॉन्ट्रोवर्सी. मला त्यांनी माझ्यावर प्रयत्न केला अंगावर यायचा, मी मग दिली ठेवून आणि त्यांच्यावर एनसी पण दाखल झाली. रणवीर सिंगच्या विरोधात डायरेक्ट बॉडीगार्ड वगैरे काहीच नव्हते. होते ना, ते पण ते असतात आणि समोर असं लोक आलेला आहे आणि समोरच तिथं आम्ही वाड्यातच जसं जमेल तशी दिली, लागली थोडीशी तर त्याला आणि एनसी पण दाखल झाली मग त्याच्या विरोधात. त्याच्यावर हो मला गेलं, कारण मी सुरुवात थोडीच केली होती, प्रॉपर हे होते मग झाले. मग तुमचा तो आयुष्याचा टर्निंग पॉइंट म्हणावा का? नाही, माझ्या आयुष्यातले टर्निंग पॉईंट्स बरे आहेत. पहिला टर्निंग पॉईंट हा होता, अजित पवारांच्या विरोधातली केस, धरणात पाणी नाही तर मुतू का, असं त्यांचं वक्तव्य होतं इंदापूरला. ते पहिलं माझ्या आयुष्यातला टर्न होता. आणि त्यानंतर सलमान खानला मी बांद्रा कोर्टात आणलं होतं कंटेम ऑफ कोर्टच्या केसमध्ये. म्हणजे त्याने कोर्टात जे काही चाललं होतं ती माहिती एका वेबसाईटवर ही केली होती. तर त्या केसमध्ये सलमानला बांद्रा कोर्टात हजर राहण्याचे आदेश झाले होते. तर अशा घटनेने टर्निंग होतं, हे नंतरची घटना. असे वेगवेगळे तुमच्या टर्निंग चाललेत आणि आज तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहात. पण आज मी यशस्वी झालो, कारण पुणे लोकनी मला आज इथपर्यंत घेतलंय, आज येत आहेत. तर आज हे मी उलट तुमच्या चॅनलचा आभारी आहे की तुमच्या चॅनलने मला बोलवलं. तर हे खूप मोठं माझ्यासाठी